नागपुर से बड़ी प्रतिक्रिया। बीमारी के बाद पहली बार शरद पवार सार्वजनिक रूप से सामने आए। उन्होंने दत्ता मेघे के निधन पर भावुक श्रद्धांजलि देते हुए अपने पुराने संबंधों को याद किया। करीब 1.5 महीने तक अस्वस्थ रहने के बाद शरद पवार पहली बार घर से बाहर निकले और नागपुर पहुंचकर दत्ता मेघे को श्रद्धांजलि दी। इस दौरान उन्होंने भावुक शब्दों में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। पवार ने कहा कि बीमारी के कारण वे लंबे समय तक किसी से मिल नहीं पाए, लेकिन दत्ता मेघे उनके बेहद करीबी सहयोगी थे, इसलिए उन्हें श्रद्धांजलि देने आना जरूरी था। उन्होंने कहा कि उन्हें उम्मीद थी कि वे उनसे मिलेंगे, लेकिन इस तरह श्रद्धांजलि देने आना पड़ेगा यह नहीं सोचा था। पवार ने दत्ता मेघे के शिक्षा क्षेत्र में किए गए योगदान को याद करते हुए कहा कि उन्होंने आम लोगों को शिक्षा पहुंचाने के लिए जीवन भर काम किया, जिसे हमेशा याद रखा जाएगा। ये भैया आजारी होतं आणि आज पहिल्यांदा मी घराच्या बाहेर पडलो आणि काल इथं यायची इच्छा होती. त्याचं महत्त्वाचं कारण नागपूरमध्ये या व्यक्तीने मला जीवाभावानं साथ दिली, प्रेम दिलं. त्यांच्यासाठी इथे यावं ही माझी अशी इच्छा होती. दुर्दैवानं काही येता आलं नाही, पण आज येता आलं. वर्धा जिल्हा, नागपूर या सगळ्या क्षेत्रामध्ये दत्ताभाऊने शून्यातून सगळं उभं केलं. आणि त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबातल्या मुलामुलीला मिळायला हवे आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती. आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक मोठं शैक्षणिक दालन ते लोकांच्यासाठी खुलं केलं. असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून दत्ताभाऊंना आम्ही बघतो. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी जे आम्हाला प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील. त्याची नोंद कायम इतिहासात असते. त्यांना मी माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाचतो. आणि आज मला लवकर जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.